So, we are discussing the numericals on chapter number 3, that is kinetic theory of gases and radiation of 12th science. And in today's lecture, I am discussing the numericals on the topic that is root mean square velocity of gas molecule. This is most important topic as far as your board exam is concerned, as well as your NEET and JEE exam is concerned. You will see one example of this type in all these exam. ओके, सगळ्यात महत्त्वाचा टाईप असल्यामुळे कोणीही व्हिडिओ स्किप करू नका. सगळे एक्झाम्पल वेगवेगळ्या व्हेरायटीचे आहेत. ठराविक एक्झाम्पलच मी घेतो आहे, नाहीतर पुष्कळ एक्झाम्पल घेता आले असते, पण काही अर्थ नाही जास्त एक्झाम्पल घेऊन. एका प्रकारचं एक दोन एक्झाम्पल मी कव्हर केले की जेणेकरून तुम्हाला लक्षात यावं की कोणतं एक्झाम्पल कसं सोडवायचं आहे. ओके, बोर्डामधल्या एक्झाम्पलचं कलेक्शन आपण केलेलं आहे. तुमच्या पुस्तकामध्ये जे एक्झाम्पल सोडून दिलेले सोडवलेले आहेत ते पण आपण कलेक्ट केलेले आहेत आणि क्वेश्चन बँकमधले पण घेतलेले आहेत. ओके, ॲज पर आवर प्रोसिजर वी विल फर्स्ट डिस्कस द फॉर्म्युली ऑन दिस टॉपिक अँड देन we will discuss the numericals. The first formula for RMS velocity of gas at NTP म्हणजे टेम्परेचर जर 0 डिग्री सेंटीग्रेड असेल किंवा NTP असेल किंवा STP असेल तर त्यावेळेस RMS वेलॉसिटी काढण्यासाठी कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे तर तो आहे VRMS इज इक्वल टू स्क्वेअर रूटमध्ये 3p/ρ वेअर P इज प्रेशर ॲट NTP अँड ρ इज डेन्सिटी ॲट NTP. हा पॉईंट लक्षात ठेवा. नाही तर प्रेशर वेगळ्या टेम्परेचरचं आहे, डेन्सिटी वेगळ्या टेम्परेचरचं आहे, तर हा फॉर्म्युला वापरता येणार नाही. प्रेशर पण NTPचं पाहिजे आणि डेन्सिटी पण NTPचीच पाहिजे. राईट लक्षात. सो फॉर NTP द RMS वेलॉसिटी इज गिवन बाय रूट ऑफ 3p/ρ. ठीक आहे. दुसरा फॉर्म्युला आहे द RMS वेलॉसिटी ऑफ गॅस ॲट टेम्परेचर T. टी या टेम्परेचरला जर आपल्याला RMS वेलॉसिटी काढायची असेल, टी म्हणजे ॲब्सोल्यूट टेम्परेचर, केल्विनमधलं टेम्परेचर, डिग्री सेंटीग्रेडमधलं नाही, केल्विनमधलं टेम्परेचर. तर फॉर्म्युला असतो स्क्वेअर रूटमध्ये थ्राईस RT/m0 वेअर R इज युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट, T इज टेम्परेचर इन केल्विन अँड m0 मीन्स मॉलिक्युलर वेट ऑफ दॅट गॅस. गॅस असेल, एअर असेल, जो कोणता गॅस असेल त्याचं मॉलिक्युलर वेट m0 ने मी मॉलिक्युलर वेट दाखवलेलं आहे, हे लक्षात घ्या. कॅपिटल T म्हणजे टेम्परेचर इन केल्विन. ठीक आहे. मग कोणत्याही टेम्परेचरला जर RMS वेलॉसिटी काढायची असेल तर हा फॉर्म्युला घ्या आणि 0ला काढायची असेल तर तो वरचा फॉर्म्युला. आता कंपॅरिझन करतोय आपण. RMS वेलॉसिटी ऑफ फर्स्ट अँड RMS वेलॉसिटी सेकंड. कंपॅरिझन ऑफ RMS वेलॉसिटी NTP. NTPला जर आपण RMS वेलॉसिटीचं कंपॅरिझन केलं तर NTPचा फॉर्म्युला काय, 3p/ρ. तर दोन वेगवेगळे गॅसेस आहेत. NTPला प्रेशर सारखंच असतं, बदलेल काय, डेन्सिटी. आणि म्हणून मग आपल्याजवळ फॉर्म्युला येतो VRMS1 फॉर फर्स्ट गॅस RMS वेलॉसिटी आणि VRMS2 म्हणजे RMS वेलॉसिटी फॉर सेकंड गॅस इज इक्वल टू स्क्वेअर रूटमध्ये डेन्सिटी ऑफ सेकंड गॅस अपॉन डेन्सिटी ऑफ फर्स्ट गॅस. म्हणजे दोन वेगवेगळे गॅसेस NTPलाच आहेत आणि दोघांच्या RMS वेलॉसिटी जर तुम्हाला कम्पेअर करायचे असतील तर फॉर्म्युला हा. ओके. त्यानंतर फॉर्म्युला क्रमांक 4, कंपॅरिझन ऑफ RMS वेलॉसिटी ॲट टेम्परेचर T1 अँड T2 फॉर सेम गॅस. म्हणजे एकच गॅस वेगवेगळ्या टेम्परेचरला जर असेल तर त्याच्या RMS वेलॉसिटीमध्ये काय कंपॅरिझन किंवा काय रेशो आपल्याला काढता येतो तर तो रेशो येतो VRMS1 म्हणजे RMS वेलॉसिटी गॅसची T1 या टेम्परेचरला अपॉन VRMS2 म्हणजे RMS वेलॉसिटी त्याच गॅसची टेम्परेचर T2ला, तर तो येतो इज इक्वल टू स्क्वेअर रूटमध्ये T1/T2. राईट लक्षात. एकच गॅस दोन वेगवेगळ्या टेम्परेचरला जर तुम्हाला RMS वेलॉसिटी कम्पेअर करायची असतील तर फॉर्म्युला हा वापरायचा आहे. दोन वेगवेगळे गॅस NTPला तुम्हाला कम्पेअर करायची असेल त्यांच्या RMS वेलॉसिटी तर फॉर्म्युला हा वापरायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट फॉर्म्युला इज कंपॅरिझनचा. कंपॅरिझन ऑफ RMS वेलॉसिटी ऑफ टू गॅसेस ॲट टू डिफरंट टेम्परेचर. म्हणजे गॅसेस वेगवेगळे आहेत, टेम्परेचर पण वेगवेगळे असतील तर त्यावेळेस RMS वेलॉसिटीच्या कंपॅरिझनचा फॉर्म्युला तुम्हाला हा वापरायचा आहे. VRMS1/VRMS2 इज इक्वल टू स्क्वेअर रूटमध्ये
टेम्परेचर ऑफ फर्स्ट गॅस अपॉन टेम्परेचर ऑफ सेकंड गॅस इंटू मॉलिक्युलर वेट ऑफ सेकंड गॅस अपॉन मॉलिक्युलर वेट ऑफ फर्स्ट गॅस. बरोबर आहे, कारण की आता गॅसेस बदलल्यामुळे मॉलिक्युलर वेट बदलले आणि म्हणून मग इथे मॉलिक्युलर वेट इंट्रोड्यूस झाले. इथे गॅस एकच असल्यामुळे इथे मॉलिक्युलर वेट कॅन्सल झाला होता. हे तुमच्या लक्षात आलेलंच असेल. एक पॉईंट फक्त लक्ष ठेवा की मी हे जे इथे वर्ष लिहिलेत हे बोर्डामध्ये ज्या वर्षी हे प्रॉब्लेम विचारले गेले त्याची वर्ष आहेत. कदाचित हेच प्रॉब्लेम असेल किंवा याच्यासारखंच प्रॉब्लेम असेल. ठीक आहे, त्यामुळे त्या वर्षी मी इथे मेन्शन केलेत. बघा आता हे जे एक्झाम्पल आहे हे एक्झाम्पल मार्च 1986, ऑक्टोबर 2001, मार्च 84, मार्च 1995, ऑक्टोबर 85, ऑक्टोबर 90, मार्च 87, मार्च 86 या परीक्षांमध्ये विचारले गेले आहे. हे किंवा याच्यासारखंच असेल. काय एक्झाम्पल आहे? कॅल्क्युलेट द RMS वेलॉसिटी ऑफ ऑक्सिजन मॉलिक्यूल ॲट NTP. म्हणजे NTPला आपल्याला RMS वेलॉसिटी काढायची ऑक्सिजनची. इफ डेन्सिटी ऑफ ऑक्सिजन ॲट NTP इज 1.44 किलोग्रॅम पर मीटर क्यूब. आपल्याला ऑक्सिजनची डेन्सिटी दिलेली आहे NTPची 1.44 किलोग्रॅम पर मीटर क्यूब अँड गिवन दॅट ॲटमॉस्फेरिक प्रेशर ॲट NTP आणि NTPचं प्रेशर पण आपल्याला दिलेलं आहे 1.013 इंटू 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आता आपल्याला माहिती आहे की NTPला जर RMS वेलॉसिटी काढायची असेल तर काय फॉर्म्युला असतो? स्क्वेअर रूटमध्ये 3p/ρ. मग आता काय काय व्हॅल्यू दिली आपल्याला? डेन्सिटी दिली NTPची 1.44, प्रेशर दिलं आहे 1.013 इंटू 10⁵. या व्हॅल्यूज आपण पुटअप करू. लिहित असताना तुम्हाला बरोबर त्या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. हां, कसे मनाने लिहिलं या प्रकारे करू नका. हेडिंग टाकायचं फॉर्म्युल्याचं, नंतर फॉर्म्युला लिहायचा आणि जसा फॉर्म्युला लिहिलेला असेल तशाच व्हॅल्यू पुटअप करायच्या. सो 3p ऐवजी 1.013 इंटू 10⁵ अपॉन रो म्हणजे 1.44. आता हे लॉगनी सोडवायचं आहे. सो लॉग ऑफ 3 इज 0.4771, लॉग ऑफ 1.013 इज 0.0055, लॉग ऑफ 10⁵ 5.0000. तिघांचं ॲडिशन केलं त्याला 5.4826. याच्यामधनं 1.44चा लॉग सबट्रॅक्ट करा म्हणजे 0.1584 सबट्रॅक्ट केलं त्याला 5.3242. याचा हाफ करा कारण की स्क्वेअर रूटमध्ये कॅल्क्युलेशन आहेत. याचं हाफ केलं त्याला 2.6621. ओके, आणि मग त्याचा अँटीलॉग काढा. अँटीलॉग आला 459.3. सो VRMS म्हणजे RMS वेलॉसिटी आपल्याला मिळते NTPला कोणाची? ऑक्सिजनची. तर ती 459.3 मीटर पर सेकंड. ॲन्सर शब्दामध्ये मांडायला विसरू नका. युनिट लिहायला विसरू नका. युनिट जर तुम्ही लिहिलं नाही हे जरी तुमचं बरोबर असलं तुमचा अर्धा मार्क जाईल 2 मार्कापैकी. ठीक आहे, युनिटला अर्धा मार्क असतोच हे लक्षात ठेवा. ॲन्सर थोडंसं मागे या शेवटच्या डिजिटमध्ये तुमचा फरक येऊ शकतो. हां, 0.3च्या ऐवजी 0.2 येईल, कोणाचं 0.4 येऊ शकतं. तो शेवटच्या डिजिटमधला थोडा फरक चालतो. इन फर्स्ट एक्झाम्पल वी हॅव कॅल्क्युलेट RMS velocity at NTP and now in this example we are calculating RMS velocity at different temperature. बघा एक्झाम्पल काय आहे तर कॅल्क्युलेट द RMS velocity of molecule of a gas at 127 degrees centigrade पाहिजे. 127 डिग्री सेंटीग्रेड. डेन्सिटी ऑफ ऑक्सिजन ॲट NTP. आता इथे लक्ष ठेवा डेन्सिटी तुम्हाला NTPची दिलेली आहे आणि प्रेशर पण NTPचंच दिलेलं आहे. मग आता डेन्सिटी आणि प्रेशर NTPचं आहे आणि RMS वेलॉसिटी आपल्याला वेगळ्या टेम्परेचरची काढायची आहे. ठीक आहे, मग आता हे एक्झाम्पल विचारलं आहे मार्च 81, मार्च 84, मार्च 86, मार्च 95, ऑक्टोबर 88. ठीक आहे, सेम हेच असेल किंवा थोडासा चेंज त्या एक्झाम्पलमध्ये असू शकतो. काय म्हटलं बघा, डेन्सिटी ॲट 0 डिग्री सेंटीग्रेड म्हणजे NTP दिलं तुम्हाला 1.44, प्रेशर ॲट 0चं दिलेलं तुम्हाला म्हणजे NTPचं दिलेलं आहे 1.013 इंटू 10⁵ आणि टेम्परेचर तुम्हाला त्या गॅसचं दिलेलं आहे 127. या टेम्परेचरला आपल्याला RMS वेलॉसिटी काढायची आहे. मग 0 डिग्रीला RMS वेलॉसिटी किती असते? VRMS ॲट 0 इज इक्वल टू स्क्वेअर रूटमध्ये 3p0/ρ0. बरोबर आहे, म्हणजेच 3RT0/ρ0 की m0. 3RT/m0 पाहिजे. हां, सो इट इज VRMS ॲट 0 डिग्री सेंटीग्रेड और NTP इज स्क्वेअर रूटमध्ये 3RT0. T0 इज टेम्परेचर 0 डिग्री सेंटीग्रेड अपॉन मॉलिक्युलर वेट ऑफ दॅट गॅस. द RMS velocity ऑफ सेम गॅस ॲट टेम्परेचर T1 इज T1 टेम्परेचरला RMS velocity किती होईल त्याला आपण V1 म्हटलेलं आहे. VRMS1 इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 3R T0च्या ऐवजी T1 अपॉन m0.
मॉलिक्युलर वेट काही टेम्परेचरनुसार बदलत नसतं, त्यामुळे M0च राहील ते. ठीक आहे, दोघांचा रेशो घेतला आणि सिम्प्लिफाय केलं. पहा बरोबर आहे का तर. सो VRMS1 अपॉन VRMS0 इज इक्वल टू या दोघांचा रेशो. तर 3R अपॉन M0 कॉमन काढला आपण स्क्वेअर रूटमध्ये आणि स्क्वेअर रूटमध्ये T1 अपॉन T0 असं लिहिता येईल का मग आपल्याला या दोघांचा रेशो घेतला तर, आहे की नाही. सो VRMS1 इज इक्वल टू VRMS0 इंटू स्क्वेअर रूटमध्ये T1 अपॉन T0. VRMS0चा फॉर्म्युला काय, स्क्वेअर रूटमध्ये 3P0 अपॉन ρ0 इंटू स्क्वेअर रूटमध्ये T1 अपॉन T0. मग आता आपल्याला NTPचं प्रेशर दिलं होतं, NTPची डेन्सिटी दिली होती, NTPचं टेम्परेचर दिलेलं आहे आणि दुसरा एक 127 डिग्री सेंटीग्रेडचं टेम्परेचर दिलेलं आहे. या सगळ्या व्हॅल्यूज मी पुटअप केल्या. सो 3P0 इज 1.013 इंटू 10⁵. T1 इज 400, ρ0 इज 1.44 आणि T0 इज 273. दोन्ही स्क्वेअर रूट एकत्र करता येतात आपल्याला, कारण की दोन्ही स्क्वेअर रूटच्या मधात मल्टिप्लिकेशन आहे की नाही, एकत्र लिहिता येतं आपल्याला. सो VRMS1 becomes under root of 3 into 1.013 into 10⁵ into 400 upon 1.44 into 273. लॉगने सोडू आपण. सो लॉग ऑफ 3 0.4771, लॉग ऑफ 1.013 0.0055, 10⁵चा लॉग 5.0000, 400चा लॉग 2.6021. सगळ्यांचं ॲडिशन केलं ते आलं 8.0847. हा झाला न्यूमरेटरचा टोटल लॉग. डिनॉमिनेटरमध्ये या दोघांचा प्रॉडक्ट आहे, त्यामुळे दोघांच्या लॉगची बेरीज करू आपण. सो लॉग ऑफ 1.44 दॅट इज 0.1584 प्लस लॉग ऑफ 273 2.4362. दोघांचं ॲडिशन केलं, हा आला डिनॉमिनेटरचा टोटल लॉग 2.5946. हा न्यूमरेटरचा टोटल लॉग, हा डिनॉमिनेटरचा टोटल लॉग. दोघांचं सबट्रॅक्शन केलं, सबट्रॅक्शन आलं 5.4901. त्याचं हाफ केलं. हाफ का बरं करायचं, कारण की सगळं स्क्वेअर रूटच्या आतमध्ये कॅल्क्युलेशन आहे म्हणून हाफ केलं सगळ्या टोटल लॉगचं. तर हाफ आलं 2.74505 आणि त्याचा अँटीलॉग घ्यावा लागेल. अँटीलॉग ऑफ 2.7451 इज 556.0. सो RMS वेलॉसिटी 1 म्हणजेच RMS वेलॉसिटी ॲट 127 डिग्री सेंटीग्रेड इज 556.0 मीटर पर सेकंद. असं आपल्याला ॲन्सर मिळतं. युनिट चुकायला नको, अर्धा मार्क जाईल. लॉगचे कॅल्क्युलेशन नाही दाखवले तुम्ही तर तुमचा 1 मार्क जाईल. त्यामुळे लॉगचे कॅल्क्युलेशन तुम्हाला दाखवायचेच आहेत पेपरमध्ये, हे लक्षात ठेवा. आता हा तिसरा टाईप की ज्यामध्ये आपण टेम्परेचर शोधतोय. आपल्याला RMS वेलॉसिटी माहिती आहे, म्हणजे RMS वेलॉसिटी दिलेली आहे, टेम्परेचर शोधायचं आहे. काय म्हटलं बघा, कॅल्क्युलेट द टेम्परेचर ॲट विच RMS स्पीड ऑफ नायट्रोजन मॉलिक्यूल इज 832 मीटर पर सेकंड. असं कोणतं टेम्परेचर आहे की ज्या टेम्परेचरला नायट्रोजनची RMS वेलॉसिटी 832 होईल. मग त्यासाठी त्यांनी दिलेलं आहे. आता हे गिवनमध्ये होतं, डायरेक्ट एक्झाम्पलमध्ये दिलं होतं मी, डायरेक्ट गिवनमध्ये लिहिलं. गिवनमध्ये दिलं आहे आपल्याला 8320. आरची व्हॅल्यू कॅपिटल R म्हणजे युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट इज गिवन 8320 जूल पर किलोमोल केल्विन. हे त्याचं SI युनिट असतं. जूल पर मोल केल्विन हे SI युनिट नाही, जूल पर किलोमोल केल्विन हे SI युनिट आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर मॉलिक्युलर वेट ऑफ नायट्रोजन पण त्यांनी दिलेलं आहे आपल्याला 28. टेम्परेचर यू हॅव टू फाइंड अँड RMS वेलॉसिटी इज गिवन 832 मीटर पर सेकंड. मग RMS वेलॉसिटीचा असा कोणता फॉर्म्युला आहे की ज्यामध्ये टेम्परेचर R आणि मॉलिक्युलर वेटचा रिलेशन असतं. तर आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, VRMS इज इक्वल टू स्क्वेअर रूटमध्ये थ्राईस RT अपॉन M0. आणि M0 म्हणजे मॉलिक्युलर वेट. सो 3 R इज 8320, T इज वी हॅव टू फाइंड M0 मॉलिक्युलर वेट इज 28 आणि RMS वेलॉसिटी इज गिवन 832. ठीक आहे. मग त्यावरून टेम्परेचरसाठी आपल्याला तयार करता येईल. दोन्ही साईडचं स्क्वेअर करून घेतलं आपण आणि सिम्प्लिफाय केला. सो 832 इंटू 832 इंटू 28 अपॉन 3 इंटू 8320 आहे, बरोबर. स्क्वेअरिंग केलं आहे आपण इथे, हां स्क्वेअरिंग करून सिम्प्लिफाय केलं आहे. आता हे आपल्याला शोधायचं आहे लॉगच्या सहाय्याने. सो न्यूमरेटरचा टोटल लॉग काढून घेऊ आपण आणि डिनॉमिनेटरचा टोटल लॉग काढून घेऊ. दोघांचं सबट्रॅक्शन करू, अँटी लॉग काढू. सो लॉग ऑफ 832 2.9201, लॉग ऑफ 832 2.9201, लॉग ऑफ 28 1.4472. तिघांचं ॲडिशन केलं, ॲडिशन आलं 7.2874. याच्यामधनं डिनॉमिनेटरचा लॉगमध्ये डिनॉमिनेटरमध्ये 3 आणि 8320. सो लॉग ऑफ 3 0.4771, लॉग ऑफ 8320 3.9201. दोघांचं ॲडिशन केलं, ॲडिशन आलं 4.3972. हा न्यूमरेटरचा टोटल लॉग, हा डिनॉमिनेटरचा टोटल लॉग. दोघांचं सबट्रॅक्शन करा. सबट्रॅक्शन आलं 2.8902 आणि सबट्रॅक्शन केल्यानंतर त्याचा अँटीलॉग घ्या. अँटीलॉग आला 776.6.
सो टेम्परेचर इज 776.6 केल्व्हिन. आणि याला जर तुम्हाला डिग्री सेंटीग्रेडमध्ये करायचं असेल तर त्याच्यामध्ये 273 सबट्रॅक्ट करा. सो यू विल गेट टेम्परेचर इन डिग्री सेंटीग्रेड and it is 503.6 degree centigrade. So that RMS velocity of nitrogen becomes 832 meter per second at 503.6 degree centigrade. हे पण बोर्डामधलं एक्झाम्पल होतं ऑक्टोबर 2015 मधलं. ठीक आहे. अजून एक वेगळा प्रकार याच टाईपमधला पहा काय म्हटलं आहे. द RMS velocity of oxygen molecule at NTP is 459.3 meter per second. ऑक्सिजनची RMS वेलॉसिटी NTPला एवढी आहे. फाइंड RMS वेलॉसिटी ऑफ नायट्रोजन ॲट 340 डिग्री सेंटीग्रेड. तर नायट्रोजनची 340 डिग्री सेंटीग्रेडला किती असेल ते आपल्याला शोधायचं आहे. मॉलिक्युलर वेट ऑफ ऑक्सिजन इज 32 आणि मॉलिक्युलर वेट ऑफ नायट्रोजन इज 28. म्हणजे दोन वेगवेगळे गॅसेस आहेत आणि दोन्ही गॅसेसची टेम्परेचर वेगवेगळे आहे. हा फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे. सो RMS वेलॉसिटी ऑफ ऑक्सिजन इज गिवन 459.3 मीटर पर सेकंड. RMS velocity of nitrogen we have to find. Molecular weight of nitrogen 28 दिलेलं आहे आपल्याला. ऑक्सिजन 32 दिलेलं आहे. टेम्परेचर ऑफ ऑक्सिजन NTP म्हणजे 273 केल्विन आणि टेम्परेचर ऑफ नायट्रोजन इज 340 डिग्री सेंटीग्रेड. 340 डिग्री सेंटीग्रेड मीन्स 613 केल्विन. ओके, these things are given to you and you have to calculate the RMS velocity of nitrogen at that particular temperature. आता लक्ष ठेवा, बोर्डामध्ये लिहिताना डायरेक्ट हा फॉर्म्युला लिहायचा नाही. तुम्हाला पहिले RMS वेलॉसिटी ऑफ ऑक्सिजनचा फॉर्म्युला लिहावा लागेल, त्यानंतर RMS वेलॉसिटी ऑफ नायट्रोजनचा फॉर्म्युला लिहावा लागेल. मग दोघांचा रेशो घेतला आपण तर हा फॉर्म्युला मिळतो आपल्याला. आणि मग RMS वेलॉसिटी ऑफ नायट्रोजन काढायची असल्यामुळे RMS वेलॉसिटी ऑक्सिजन आपण इकडे शिफ्ट केली इंटू ए स्क्वेअर रूट. बघून घ्या एकदा फॉर्म्युले. हे सगळं लिहायचं आहे तुम्हाला. तुम्ही म्हणसाल मी डायरेक्ट हा फॉर्म्युला येतो, तुमचे हा याचा अर्धा आणि याचा अर्धा मार्क जाणार. 3 मार्काचं एक्झाम्पल आहे. ठीक आहे, त्यामुळे अर्धा मार्क याचा जाईल, अर्धा मार्क याचा जाईल, याचा अर्धा मार्क तुम्हाला भेटेल. ठीक आहे, फॉर्म्युला आला आपल्याकडे या प्रकारे. ही VRMS ऑक्सिजन ही स्क्वेअर रूटच्या बाहेर आहेत, बाकीच्या टर्म स्क्वेअर रूटच्या आतमध्ये आहे. त्यामुळे कॅल्क्युलेशनमध्ये तुम्हाला अडचण तयार होईल. म्हणून या बाहेर स्क्वेअर रूटच्या बाहेर जी टर्म आहे तिला पण स्क्वेअर रूटच्या आतमध्ये घेऊन टाका. सो द फॉर्म्युला बिकम्स लाईक दिस. RMS वेलॉसिटी ऑफ ऑक्सिजनचा स्क्वेअर होईल आतमध्ये घेतल्यामुळे. टेम्परेचर ऑफ नायट्रोजन, मॉलिक्युलर वेट ऑफ ऑक्सिजन, टेम्परेचर ऑफ ऑक्सिजन, मॉलिक्युलर वेट ऑफ नायट्रोजन. ठीक आहे, व्हॅल्यूज टाकल्या. RMS वेलॉसिटी ऑक्सिजनची 459.3, टेम्परेचर ऑफ नायट्रोजन इज 613 केल्विन, मॉलिक्युलर वेट ऑफ ऑक्सिजन इज 32, टेम्परेचर ऑफ ऑक्सिजन इज 273, मॉलिक्युलर वेट ऑफ नायट्रोजन इज 28. लॉकचे कॅल्क्युलेशन या ठिकाणी दाखवलेले आहेत बघा. 459.3चा लॉग 2.6621, 459.3चा लॉग 2.6621, 613चा लॉग 2.7875, 32चा लॉग 1.5051. हे सगळे न्यूमरेटरमध्ये सगळ्यांच्या लॉगचं ॲडिशन केलं त्याला 9.6168. त्याच्यामध्ये डिनॉमिनेटरचा लॉग आपल्याला सबट्रॅक्ट करायचा असतो. डिनॉमिनेटरमध्ये दोघांचं मल्टिप्लिकेशन आहे. सो वी हॅव टू ॲड दिस टू लॉग्स. सो लॉग ऑफ 273 दॅट इज 2.4362 प्लस लॉग ऑफ 28 मीन्स 1.4472. दोघांचं ॲडिशन केलं आपण त्याला 3.8834. न्यूमरेटरच्या टोटल लॉगमधनं डिनॉमिनेटरचा टोटल लॉग सबट्रॅक्ट करा. मेक दिस सबट्रॅक्शन अँड द सबट्रॅक्शन इज 5.7334. हाफ का बरं केलं याचा हाफ करण्याचं कारण याचा स्क्वेअर रूट आहे सगळ्यांचा, म्हणून हाफ करून घ्या टोटल लॉगचा. तो हाफ आलं 2.8667 आणि मग त्याचा अँटीलॉग घेतला आपण. सो अँटीलॉग ऑफ 2.8667 इज 735.7. सो RMS velocity of nitrogen is found to be 735.7 unit is meter per second. So at 340 degree centigrade RMS velocity is this much. आता तुम्ही या ठिकाणी 340 केल्विनला किती RMS velocity असेल हे पण शोधू शकता. म्हणजे काय चेंज होईल फक्त तुमचा इथे 613च्या ऐवजी 340 होईल. तो चेंज करून तुम्ही पण सोडू शकता एक नवीन एक्झाम्पल तयार करून. सेम त्याच प्रकारचं एक्झाम्पल इन ऑक्टोबर 2009 अँड मार्च 85 या एक्झाममधलं हे आहे. काय म्हटलं बघा. इफ द RMS वेलॉसिटी ऑफ ऑक्सिजन मॉलिक्यूल ॲट NTP इज 460 मीटर पर सेकंड. ठीक आहे, ऑक्सिजनची RMS वेलॉसिटी NTPला 460 मीटर पर सेकंद आहे. डिटरमाइन द RMS वेलॉसिटी ऑफ हायड्रोजन मॉलिक्यूल ॲट NTP. यू हॅव टू फाइंड RMS वेलॉसिटी ऑफ हायड्रोजन ॲट NTP.
ती पण एन टी पी, हा पण एन टी पी. हां, मॉलिक्युलर वेट ऑफ ऑक्सिजन इज 32 अँड मॉलिक्युलर वेट ऑफ हायड्रोजन इज 2. ठीक आहे. गिवनमध्ये काय लिहिता येतं, व्ही आर एम एस ऑफ ऑक्सिजन इज 4060, व्ही आर एम एस ऑफ हायड्रोजन यू हॅव टू फाइंड. टेम्परेचर ऑफ ऑक्सिजन इज इक्वल टू टेम्परेचर ऑफ हायड्रोजन इज एन टी पी, दॅट इज 273 केल्विन. मॉलिक्युलर वेट ऑफ ऑक्सिजन इज 32 अँड मॉलिक्युलर वेट ऑफ हायड्रोजन इज 2. बरोबर आहे, सगळे व्हॅल्यूज लिहिले आपण. आता दोघांचं कंपॅरिझन करायचं, दोघांच्या आर एम एस वेलॉसिटीचं. सो आर एम एस वेलॉसिटी ऑफ हायड्रोजन इज, काय फॉर्म्युला होईल, अंडर रूटमध्ये थ्राईस आर टी अपॉन M0. सो थ्राईस आर टेम्परेचर ऑफ हायड्रोजन अपॉन मॉलिक्युलर वेट ऑफ हायड्रोजन. आर एम एस वेलॉसिटी ऑफ ऑक्सिजनचा फॉर्म्युला काय होईल, अंडर रूटमध्ये थ्राईस आर टी अपॉन M0 नुसार थ्राईस आर टेम्परेचर ऑफ ऑक्सिजन अपॉन मॉलिक्युलर वेट ऑफ ऑक्सिजन. दोघांचा रेशो घेतला, दिस अपॉन दिस. सो व्ही आर एम एस H2 अपॉन व्ही आर एम एस O2 इज इक्वल टू टेम्परेचरशी डायरेक्ट असल्यामुळे टेम्परेचर ऑफ हायड्रोजन अपॉन टेम्परेचर ऑफ ऑक्सिजन आणि मॉलिक्युलर वेटशी इन्व्हर्सली असल्यामुळे मॉलिक्युलर वेट ऑफ ऑक्सिजन अपॉन मॉलिक्युलर वेट ऑफ हायड्रोजन. असा तो फॉर्म्युला होतो आपल्याला. आपल्याला ऑक्सिजनची आर एम एस वेलॉसिटी माहिती आहे, त्यामुळे ती ऑक्सिजनची आर एम एस वेलॉसिटी या साईडला शिफ्ट करा. इकडे जर शिफ्ट केलं तर स्क्वेअर रूटच्या बाहेर असेल ती, त्याला स्क्वेअर रूटच्या आतमध्ये घेऊन टाकलं आपण, म्हणून स्क्वेअर होईल. सो व्ही आर एम एस ऑक्सिजन इंटू व्ही आर एम एस ऑक्सिजन इंटू टेम्परेचर ऑफ हायड्रोजन इंटू मॉलिक्युलर वेट ऑफ ऑक्सिजन अपॉन टेम्परेचर ऑफ ऑक्सिजन इंटू मॉलिक्युलर वेट ऑफ हायड्रोजन. टेम्परेचर दोघांचं सारखं असल्यामुळे कॅन्सल झालं. सो आर एम एस वेलॉसिटी ऑफ ऑक्सिजन इज 460, मॉलिक्युलर वेट ऑफ ऑक्सिजन 32, मॉलिक्युलर वेट ऑफ हायड्रोजन 2. सो या स्क्वेअर रूटला लॉगनी सोडू आपण. लॉग ऑफ 460 इज 2.6628, लॉग ऑफ 460 इज 2.6628, लॉग ऑफ 32 इज 1.5051. सगळं लॉगचं ॲडिशन आलं 6.8307. हा झाला न्यूमरेटरचा टोटल लॉग. त्याच्यातनं डिनॉमिनेटरचा लॉग सबट्रॅक्ट करा, म्हणजे लॉग ऑफ 2 सबट्रॅक्ट करा. हा न्यूमरेटरचा लॉग, हा डिनॉमिनेटरचा लॉग, दोघांचं सबट्रॅक्शन केलं. सबट्रॅक्शन आलं 6.5297, त्याचं हाफ केलं. हाफ आलं 3.26485 आणि त्याचा अँटीलॉग घेतला, म्हणजे अँटीलॉग घेतला आपण 3.2649चा, तो आला 1841. सो आर एम एस वेलॉसिटी ऑफ हायड्रोजन ॲट दॅट टेम्परेचर इज 1841 मीटर पर सेकंड. ठीक आहे, या प्रकारे तुम्हाला ते सॉल्व करायचं आहे. पुन्हा सारखं एक्झाम्पल होतं ते. हा टाईप महत्त्वाचा असल्यामुळे अजून घेतलं आहे, अजून पुस्तकामध्ये पण असेल बहुतेक या टाईपवर. अजून एक नवीन प्रकार, कम्पेअर द आर एम एस वेलॉसिटी ऑफ गॅस मॉलिक्यूल ॲट 127 डिग्री सेंटीग्रेड अँड 352 डिग्री सेंटीग्रेड. म्हणजे एकाच गॅसची आर एम एस वेलॉसिटी तुम्हाला 127 डिग्री सेंटीग्रेडची आणि 352 डिग्री सेंटीग्रेडची कम्पेअर करायची आहे. ऑक्टोबर 2004च्या परीक्षेमध्ये विचारलेलं एक्झाम्पल. सो व्ही आर एम एस 1 अपॉन व्ही आर एम एस 2 वी हॅव टू फाइंड. First temperature is 127 degree centigrade means 400 Kelvin and second temperature is 352 degree centigrade means 625 Kelvin. ठीक आहे, दोन्ही फॉर्म्युले लिहून घ्या. द आर एम एस वेलॉसिटी ऑफ गॅस ॲट टेम्परेचर T1 फॉर्म्युला आहे अंडर रूटमध्ये 3R T1 अपॉन M0. द आर एम एस वेलॉसिटी ऑफ सेम गॅस ॲट टेम्परेचर T2 इज स्क्वेअर रूट ऑफ 3R T2 अपॉन M0. मॉलिक्युलर वेट सारखं असेल. हां, दोघांचा रेशो घेतला 1/2 इज इक्वल टू अंडर रूटमध्ये T1 अपॉन T2. T1 is 400, T2 is 625. करा त्याला सॉल्व. 25नी त्याला डिवाइड केलं. 16 अपॉन 25 मीन्स 4/5. सो व्ही आर एम एस 1 अपॉन व्ही आर एम एस 2 इज 4:5. सो आर एम एस वेलॉसिटीज आर इन द रेशो 4:5. थोडं फास्ट सांगितलं, जर लक्षात आलं नसेल तर पॉज करून ऐका. आता आपण आपल्या बोर्डाच्या पुस्तकामध्ये जे एक्झाम्पल्स दिलेले आहेत या टाईपवर ते आपण सोडवतो आहे. त्यातलं पहिलं टेक्स्टबुकच्या एक्झरसाईजमधलं 16वं एक्झाम्पल काय म्हटलं पहा. कम्पेअर द आर एम एस स्पीड ऑफ हायड्रोजन मॉलिक्यूल ॲट 127 डिग्री सेंटीग्रेड विथ आर एम एस स्पीड ऑफ ऑक्सिजन मॉलिक्यूल ॲट 27 डिग्री सेंटीग्रेड. गिवन मॉलिक्युलर वेट ऑफ हायड्रोजन इज 2 अँड ऑक्सिजन इज 32. म्हणजे दोन वेगवेगळे गॅसेस, दोघांचं टेम्परेचर वेगवेगळं, तर त्यांच्या आर एम एस वेलॉसिटी कम्पेअर करायचे आहेत. कॉन्सेप्ट आपल्याला माहितीच आहे. सो व्ही आर एम एस ऑफ हायड्रोजन अपॉन व्ही आर एम एस ऑफ ऑक्सिजन यू हॅव टू फाइंड. टेम्परेचर ऑफ हायड्रोजन इज गिवन 127 डिग्री सेंटीग्रेड मीन्स 400 केल्विन. टेम्परेचर ऑफ ऑक्सिजन इज गिवन 27 डिग्री सेंटीग्रेड मीन्स 300 केल्विन. मॉलिक्युलर वेट ऑफ हायड्रोजन इज 2, मॉलिक्युलर वेट ऑफ ऑक्सिजन इज 32. हे 2 आणि 32चं युनिट काय असतं, किलोग्रॅम पर किलोमोल. हां, लक्षात ठेवा व्यवस्थित. किंवा ग्रॅम पर मोल पण म्हणता येतं, याचं पण आणि किलोग्रॅम पर किलोमोल पण म्हणता येतं, कारण की CGS युनिट पण आणि MKS युनिट दोघांमध्ये कन्व्हर्शन फॅक्टर नाही. द आर एम एस वेलॉसिटी ऑफ हायड्रोजन इज व्ही आर एम एस H2 इज इक्वल टू अंडर रूटमध्ये 3R टेम्परेचर ऑफ हायड्रोजन अपॉन मॉलिक्युलर वेट ऑफ हायड्रोजन. त्याच प्रकारे दुसरा गॅस आहे ऑक्सिजन. ऑक्सिजनसाठी फॉर्म्युला लिहिला आपण
द RMS velocity of oxygen is VRMS O2 इज इक्वल टू अंडर रूटमध्ये 3R टेम्परेचर ऑफ ऑक्सिजन अपॉन मॉलिक्युलर वेट ऑफ ऑक्सिजन. दोघांचा रेशो घेतला कारण की आपल्याला कम्पेअर करायची RMS वेलॉसिटी. सो VRMS H2 अपॉन VRMS O2 इज इक्वल टू अंडर रूटमध्ये टेम्परेचर ऑफ हायड्रोजन अपॉन टेम्परेचर ऑफ ऑक्सिजन इंटू मॉलिक्युलर वेट ऑफ ऑक्सिजन अपॉन मॉलिक्युलर वेट ऑफ हायड्रोजन. टेम्परेचरशी डायरेक्टली मॉलिक्युलर वेटशी इन्व्हर्सली. सो हायड्रोजनचं टेम्परेचर 400, ऑक्सिजनचं टेम्परेचर 300, मॉलिक्युलर वेट ऑफ ऑक्सिजन इज 32, मॉलिक्युलर वेट ऑफ हायड्रोजन इज 2. सॉल्व केलं. 16 × 4 अपॉन 3, 64 अपॉन 3 म्हणजे त्याचं स्क्वेअर रूट घेतलं 8 अपॉन √3. सो द RMS velocities आर इन द रेशो 8:√3. हा रेशो जर आपण काढला तर √3ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 1.732. तर तो रेशो येतो 4.625. त्याची कॅल्क्युलेशन मी या ठिकाणी दिलेले आहेत. अँटीलॉग येतो 4.625. सो यू कॅन राईट द आन्सर लाईक दिस. द RMS velocities आर इन द रेशो 8:√3. या फॉर्ममध्ये लिहायचं असेल तर किंवा या फॉर्ममध्ये जर लिहिसाल इज 4.625:1. दोन्ही प्रकारे तुम्ही लिहू शकता. नेक्स्ट एक्झाम्पल इज अगेन फ्रॉम टेक्स्ट बुक. एक्झाम्पल नंबर 15 ऑफ एक्झरसाइज. बघा काय म्हटलं आहे. ॲट व्हॉट टेम्परेचर विल ऑक्सिजन मॉलिक्यूल हॅव सेम RMS स्पीड ॲज हेलियम मॉलिक्यूल. म्हणजे असं कोणतं टेम्परेचर आहे की ज्या टेम्परेचरला ऑक्सिजनची RMS वेलॉसिटी आणि हेलियमची RMS वेलॉसिटी सारखी होईल. अँड हेलियम मॉलिक्यूल इज ॲट STP. मॉलिक्युलर मासेस ऑफ ऑक्सिजन अँड हेलियम आर 32 and 4 रिस्पेक्टिव्हली. ठीक आहे. दोघांचे मॉलिक्युलर वेट दिले आपल्याला. एकाचं टेम्परेचर STP दिलं आहे, दुसऱ्याचं टेम्परेचर शोधायचं आहे. मीन्स टेम्परेचर ऑफ ऑक्सिजन यू हॅव टू फाइंड. टेम्परेचर ऑफ हेलियम इज STP मीन्स NTP 273 केल्विन. RMS वेलॉसिटी ऑफ ऑक्सिजन इज इक्वल टू RMS वेलॉसिटी ऑफ हेलियम. ही कंडिशन आपल्याला दिलेली आहे आणि दोघांचे मॉलिक्युलर वेट दिलेले आहेत. आपण दोन्ही फॉर्म्युले लिहून घेऊ पहिले आणि दोघांना इक्वेट करू. सो RMS वेलॉसिटी ऑफ ऑक्सिजनचा फॉर्म्युला काय अंडर रूटमध्ये 3R टेम्परेचर ऑफ ऑक्सिजन अपॉन मॉलिक्युलर वेट ऑफ ऑक्सिजन. RMS वेलॉसिटी ऑफ हेलियमचा फॉर्म्युला काय तर स्क्वेअर रूटमध्ये 3R टेम्परेचर ऑफ हेलियम अपॉन मॉलिक्युलर वेट ऑफ हेलियम. आले दोन्ही फॉर्म्युले. दोन्ही RMS वेलॉसिटी सारखे म्हणून दोघांना इक्वेट केलं स्क्वेअर करून घेतलं. 3R कॅन्सल झालं. म्हणजे आपल्याजवळ राहतं टेम्परेचर ऑफ हेलियम अपॉन टेम्परेचर ऑफ ऑक्सिजन असं म्हटलं तरी चालतं किंवा या प्रकारे तुम्हाला म्हणता येईल टेम्परेचर ऑफ हेलियम अपॉन मॉलिक्युलर वेट ऑफ हेलियम इज इक्वल टू टेम्परेचर ऑफ ऑक्सिजन अपॉन मॉलिक्युलर वेट ऑफ ऑक्सिजन. दोघांना इक्वेट केलं आपण. दोन्ही फॉर्म्युला इक्वेट केल्यानंतर ही डायरेक्ट स्टेप लिहिली. लक्षात येते का बघा किंवा तुम्ही सोडून बघा. एखादी स्टेप वाढून तुम्ही सोडून बघू शकता. आपल्याला शोधायचं आहे टेम्परेचर ऑफ ऑक्सिजन. त्यामुळे हा मॉलिक्युलर वेट ऑफ ऑक्सिजन इकडे आला. सो टेम्परेचर ऑफ हेलियम इंटू मॉलिक्युलर वेट ऑफ ऑक्सिजन अपॉन मॉलिक्युलर वेट ऑफ हेलियम. सो इट इज 273 × 32 अपॉन 4. सो इट इज फाउंड टू बी 2184 केल्विन. लॉगची कॅल्क्युलेशन करण्याची काही आवश्यकता नाही आहे. तुम्ही साधं मल्टिप्लिकेशन सरळ करू शकता. सो इफ द ॲट टेम्परेचर 2184 केल्विन द RMS velocity of oxygen becomes equal to RMS velocity of helium at STP. हेलियम STPला असताना जी RMS वेलॉसिटी हेलियमची असेल तेवढीच RMS वेलॉसिटी ऑक्सिजनची होईल जेव्हा ऑक्सिजनचं टेम्परेचर 2184 केल्विन होईल त्यावेळेस. द नेक्स्ट एक्झाम्पल इज अगेन फ्रॉम टेक्स्ट बुक. एक्झरसाइजमधलं 14वं एक्झाम्पल. बघा काय म्हटलं आहे. शो दॅट RMS वेलॉसिटी ऑफ ऑक्सिजन मॉलिक्यूल इज √2 टाइम्स दॅट ऑफ सल्फर डायऑक्साईड मॉलिक्यूल ॲट STP. म्हणजे STP या टेम्परेचरला ऑक्सिजनची RMS वेलॉसिटी ही √2 टाइम्स असते. कोणाच्या RMS वेलॉसिटीपेक्षा सल्फर डायऑक्साईडच्या RMS वेलॉसिटीपेक्षा. मीन्स VRMS इज इक्वल टू √2 टाइम्स VRMS H2. VRMS ऑफ O2 इज इक्वल टू √2 टाइम्स VRMS ऑफ SO2. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मॉलिक्युलर वेट ऑफ ऑक्सिजन दिलेलं आपल्याला 32. मॉलिक्युलर वेट ऑफ SO2 64 आपल्याला माहिती आहे. टेम्परेचर ऑफ ऑक्सिजन आणि टेम्परेचर ऑफ SO2 इज सेम. STP म्हणजे 273 केल्विन. मग RMS वेलॉसिटी ऑक्सिजनचा फॉर्म्युला घेतला मी 3R टेम्परेचर ऑफ ऑक्सिजन अपॉन मॉलिक्युलर वेट ऑफ ऑक्सिजन स्क्वेअर रूटमध्ये RMS वेलॉसिटी ऑफ सल्फर डायऑक्साईडचा फॉर्म्युला मी तयार केला. सो स्क्वेअर रूटमध्ये 3R टेम्परेचर ऑफ SO2 अपॉन मॉलिक्युलर वेट ऑफ SO2. दोघांचा रेशो घेतला. सो RMS वेलॉसिटी ऑफ ऑक्सिजन अपॉन RMS वेलॉसिटी ऑफ सल्फर डायऑक्साईड इज इक्वल टू स्क्वेअर रूटमध्ये मॉलिक्युलर वेट ऑफ SO2 अपॉन मॉलिक्युलर वेट ऑफ O2. सो स्क्वेअर रूटमध्ये 64 अपॉन 32 म्हणजेच स्क्वेअर रूटमध्ये 2.
So RMS velocity of oxygen upon RMS velocity of sulfur dioxide is equal to √2. म्हणजेच आपल्याला काय मिळतं, RMS velocity of oxygen is equal to √2 times RMS velocity of sulfur dioxide. आणि तेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल इज अगेन फ्रॉम टेक्स्ट बुक एक्झरसाइजमधलं 11वं एक्झाम्पल. कॅल्क्युलेट द रेशो ऑफ मीन स्क्वेअर स्पीड ऑफ मॉलिक्यूल ऑफ गॅस ॲट 30 केल्विन अँड 120 केल्विन. त्या गॅसच्या RMS वेलॉसिटीमधला रेशो तुम्हाला काढायचा आहे ॲट 30 केल्विन अँड 120 केल्विन. म्हणजे VRMS1चा स्क्वेअर अपॉन VRMS2चा स्क्वेअर यू हॅव टू फाइंड. बघा, कॅल्क्युलेट द रेशो ऑफ मीन स्क्वेअर स्पीड. मीन स्क्वेअर स्पीड, RMS स्पीड नाही, मीन स्क्वेअर वेलॉसिटीमधला रेशो काढायचा आहे. म्हणजे यू हॅव टू फाइंड रेशो ऑफ V1 स्क्वेअर बार अपॉन V2 स्क्वेअर बार. बघा, रूट मीन स्क्वेअरचं काय फॉर्म्युला आहे ॲट T1 केल्विन √3R T1 अपॉन M0. तोच गॅस T2 या टेम्परेचरला असेल तर RMS वेलॉसिटी किती होईल. सो VRMS ॲट टेम्परेचर T2 इज √3R T2 अपॉन M0. मग त्या RMS वेलॉसिटीमधला रेशो काय होईल √मध्ये T1 अपॉन T2. ठीक आहे. RMS वेलॉसिटीमधला जर हा रेशो आहे तर मीन स्क्वेअर वेलॉसिटीमध्ये काय रेशो होईल. मीन स्क्वेअर वेलॉसिटी इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ RMS वेलॉसिटी आहे ना. आठवतं का रिलेशन. हा फॉर्म्युला आपण बघितलेला आहे. RMS वेलॉसिटी म्हणजे VRMS इज इक्वल टू √मध्ये V स्क्वेअर बार. आठवतं. हां, तोच फॉर्म्युला घेतला आहे मी. फक्त डायरेक्ट मी मीन स्क्वेअर वेलॉसिटी इज इक्वल टू RMS वेलॉसिटी स्क्वेअर असं लिहिलेलं आहे. मग आता या RMS वेलॉसिटीच्या ऐवजी मला काय लिहिता येईल, याचं स्क्वेअर रूट. सो स्क्वेअर रूट ऑफ मीन स्क्वेअर वेलॉसिटी फर्स्ट अपॉन मीन स्क्वेअर वेलॉसिटी ऑफ सेकंड. दोन्हीकडे स्क्वेअर रूट आहे, दोन्हीकडचं स्क्वेअर रूट काढून टाका. मग दोन्हीकडचा स्क्वेअर केला. सो V1 स्क्वेअर बार अपॉन V2 स्क्वेअर बार इज इक्वल टू T1 अपॉन T2. T1 इज 30 केल्विन, T2 इज 120 केल्विन, so it is 1/4. So mean square velocities are in the ratio 1:4. मीन स्क्वेअर वेलॉसिटीमधला रेशो 1:4 असेल. आपल्याला RMS वेलॉसिटीमधला रेशो विचारलेला नाही आहे, मीन स्क्वेअर वेलॉसिटीमधला रेशो विचारलेला आहे. पण तो मीन स्क्वेअर वेलॉसिटीमधला रेशो तुम्हाला RMS वेलॉसिटीवरनंच मिळवावा लागेल. म्हणून हे प्रॉब्लेम याच टाईपनुसार तुम्हाला सोडवावं लागेल. बोर्ड एक्झाममध्ये विचारलेले एक्झाम्पल्स घेतले आपण, नंतर तुमच्या पुस्तकामध्ये विचारलेले सगळे एक्झाम्पल्स घेतले आहेत. आता आपण घेतोय क्वेश्चन बँकमध्ये विचारलेले एक्झाम्पल्स. बघा, नेक्स्ट एक्झाम्पल इज डिटरमाइन द प्रेशर ऑफ नायट्रोजन ॲट 0 डिग्री सेंटीग्रेड इफ डेन्सिटी ऑफ नायट्रोजन ॲट NTP is 1.25 किलोग्राम पर मीटर क्यूब and RMS speed of molecule at NTP is 489 मीटर पर सेकंद. आपल्याला प्रेशर शोधायचं नायट्रोजनचं ॲट 0 डिग्री सेंटीग्रेड इफ डेन्सिटी ऑफ नायट्रोजन इज गिवन 1.25 अँड RMS स्पीड इज गिवन. मग आता या ठिकाणी असा कोणता फॉर्म्युला आहे की जो या तिघांना रिलेट करतो. यू हॅव टू फाइंड प्रेशर. टेम्परेचर इज गिवन 0 डिग्री सेंटीग्रेड म्हणजे 273 केल्विन. डेन्सिटी ॲट 0 डिग्री सेंटीग्रेड इज गिवन 1.25 आणि RMS स्पीड पण तुम्हाला दिलेली आहे. मग त्या ठिकाणी फॉर्म्युला आहे प्रेशरचा P इज इक्वल टू 1/3 रो C स्क्वेअर. आठवतं का, 1/3 रो इंटू VRMS स्क्वेअर. तोच फॉर्म्युला आहे या ठिकाणी. त्या RMS वेलॉसिटीच्या फॉर्म्युल्यावरनं मी तयार केला. VRMS इज इक्वल टू √मध्ये 3P अपॉन रो 0. सो Pचा फॉर्म्युला मिळतो आपल्याला रो 0 अपॉन 3 इंटू VRMS स्क्वेअर. रो 0 इज 1.25, VRMS स्क्वेअर मीन्स 489 इंटू 489 अपॉन 3. लॉगनी त्याला सॉल्व केलं, ॲन्सर आलं 99630 म्हणजेच 9.963 इंटू 10⁴ म्हणजेच 0.9963 इंटू 10⁵ म्हणजे जवळपास 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर आहे का. बरोबर. ठीक आहे. अगेन द नेक्स्ट एक्झाम्पल इज फ्रॉम क्वेश्चन बँक. एका मार्कासाठीच आहे. इफ द डेन्सिटी ऑफ नायट्रोजन इज 1.25 किलोग्राम पर मीटर क्यूब ॲट अ प्रेशर ऑफ 10⁵ पास्कल. नायट्रोजनची डेन्सिटी दिलेली आहे, प्रेशर दिलेलं आहे. फाइंड द RMS वेलॉसिटी ऑफ ऑक्सिजन मॉलिक्यूल. RMS वेलॉसिटी ऑफ ऑक्सिजन मॉलिक्यूल. हे लक्षात घ्या, नायट्रोजन नाही ऑक्सिजन. मी नायट्रोजननुसार क्वेश्चन बँकचे जे सोल्युशन दिले की नाही, त्या क्वेश्चन बँकच्या सोल्युशनमध्ये मी नायट्रोजननुसार सोडून दिलं आहे तुम्हाला. इथे मात्र
जे की त्याने दिलेलं आहे त्यानुसारच सोडवतो आहे. ठीक आहे, म्हणजे दोन्ही प्रकारचे एक्झाम्पल तुम्हाला पाहायला मिळतील. हे जर पाहायचं असेल तुम्हाला तर क्वेश्चन बँकचं जे सोल्युशन आहे कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेसचं, त्यामध्ये इथे नायट्रोजन घेतलेलं आहे त्यानुसार सोडवलेलं आहे. सो डेन्सिटी ऑफ नायट्रोजन इज 1.25, प्रेशर ऑफ नायट्रोजन इज 10⁵, RMS व्हेलॉसिटी ऑफ ऑक्सिजन यू हॅव टू फाइंड. मग दोघांचा रेशो घेतला मी, RMS व्हेलॉसिटी ऑफ ऑक्सिजन अपॉन RMS व्हेलॉसिटी ऑफ नायट्रोजन. तर तो फॉर्म्युला स्क्वेअर रूट ऑफ मॉलिक्युलर वेट ऑफ नायट्रोजन अपॉन मॉलिक्युलर वेट ऑफ ऑक्सिजन. का बरं हाच घेतला मी? कारण की टेम्परेचर सारखं आहे त्यामुळे फक्त मॉलिक्युलर वेटमधलं रिलेशन येईल. सो इट बिकम्स RMS velocity of oxygen is equal to RMS velocity of nitrogen into molecular weight of nitrogen upon molecular weight of oxygen. आता RMS velocity of nitrogen काढण्यासाठी आपल्याला प्रेशर आणि डेन्सिटी नायट्रोजनची दिलेली आहे. सो स्क्वेअर रूट ऑफ 3p अपॉन रो इंटू मॉलिक्युलर वेट ऑफ नायट्रोजन अपॉन मॉलिक्युलर वेट ऑफ ऑक्सिजन. फॉर्म्युला झाला आपल्याजवळ RMS velocity of oxygen is equal to अंडर रूटमध्ये 3p मॉलिक्युलर वेट ऑफ नायट्रोजन अपॉन रो इंटू मॉलिक्युलर वेट ऑफ ऑक्सिजन. 3p मॉलिक्युलर वेट ऑफ ऑक्सिजन रो आणि मॉलिक्युलर ऑफ नायट्रोजन आणि हे मॉलिक्युलर वेट ऑफ ऑक्सिजन. सॉल्व केलं, लॉगची कॅल्क्युलेशन मी इथे दाखवलेलीच आहेत, बघून घ्या. RMS वेलॉसिटी आपल्याला मिळते 461.9 मीटर पर सेकंड.